फळांचा राजा अर्थात हापूस आंबा लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतो। आंबा किंवा आंब्यापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघतात। पण आता आंब्याचा आस्वाद तुम्ही वर्षभर घेऊ शकतात। आंब्याचा सीझन खरं तर हा 1.5 ते 2 महिने असतो, कारण एकदा पावसाला सुरुवात झाली ना की तिथून पुढे आपण आंबा खाणं बंद करतो। तर आता आंबा किंवा आंब्याचा रस तुम्ही घरी सोप्या पद्धतीने वर्षभरासाठी बनवून घेऊ शकतात। सीझन संपला तरी हवे तेव्हा आंबा किंवा आमरस खाता येऊ शकेल, तेही अगदी ताजा असल्यासारखा। ते देखील कुठलेही केमिकल, आर्टिफिशियल कलर किंवा लिंबाचा रस न वापरता आपण वर्षभरासाठी आंब्याचा रस किंवा मँगो क्यूब्स कसे स्टोअर करणार आहोत हे पुढे पाहून घेऊ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही देखील आंबा आता वर्षभरासाठी मस्त स्टोअर करा। नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे मी मस्त असा गोड आणि रसाळ हापूस आंबा घेतला आहे। आंबे व्यवस्थित असे तयार झाले आहेत। प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला आंबे चांगले तयार झालेले घ्यायचे आहेत। तर आता हा हापूस आंबा आहे हे ओळखायचं कसं, तर बघा त्याची साल ना अगदी पातळ असते, खूप रसाळ असतो आणि त्या आंब्याला भरपूर सुगंध असतो। सोबतच आंबा कापल्यावरती ना केशरी रंगाचा असतो, त्यावरून आपल्याला हे समजतं की आपण आंबा कोणता घेतला आहे। आता याची साल किती पातळ आहे ना हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आता दिसेल। तर आंबा आपल्याला प्रिझर्व करायला घेण्या अगोदर खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। ते म्हणजे आंबा घेतला की स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित कोरडे पुसून घ्यायचे आहेत। तर जी तुम्ही प्लेट घेणार ना ती सुद्धा कोरडी असावी, त्यानंतर तुमचे हात सुद्धा कोरडे असावेत आणि नॅपकिन सुद्धा कोरडा असावा। जरासा सुद्धा पाणी लागलं ना किंवा आंब्यामध्ये थोडंसं सुद्धा पाणी राहिलं ना तर मात्र आपला जो आमरस आहे किंवा आपण जे मँगो क्यूब आहे ना स्टोअर करणार आहोत ना ते काही दिवसांनंतर काळे पडू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ते पुसून घेतले, अजिबात त्यावर पाणी ठेवलं नाही। आपण घेतलेली ही प्लेट जर कोरडी असेल ना तर आपला हा जो आमरस आहे हा वर्षभर तसाच्या तसा राहतो। तुम्ही कधीही तो काढून खाऊ शकता, त्याचा रंग बदलत नाही आणि त्याची चव सुद्धा बदलत नाही। तर ही जी महत्त्वाची टीप आहे ही नक्की फॉलो करा। फक्त आंबे घेतले ना की स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते अगदी कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे। तर इथे मी आंबे व्यवस्थित असे कोरडे करून घेतले आहेत। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर तुम्ही याचे व्यवस्थित तुकडे करून घेऊ शकतात किंवा वरची फक्त साल काढून घेऊ शकतात आणि जो मधला गर आहे ना तो बाजूला काढून घेऊ शकतात। पण मी अशा पद्धतीने आंबा कापून घेणार आहे आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने व्यवस्थित त्याचा जो गर आहे ना तो संपूर्ण काढून घेणार आहे। आणि खरं सांगू ना तर चमच्याने इतका गर व्यवस्थित निघतो ना की तुम्हाला काहीच करायची गरज लागणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे चाळण घेतो किंवा पुरणाची जी चाळण घेतो आंब्याचा सगळा गर काढण्यासाठी, तेही करायची गरज लागत नाही। भरपूर भांड्यांचा पसारा निघत नाही। ही ट्रिक सर्वात महत्त्वाची आहे आणि सर्वात सोपी आहे। फक्त चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीने आंब्याचा सर्व गर काढून टाकायचा। तर इथे मी सुरुवातीला 2 आंबे कापून घेतले आहे। आता आपण याचा गर काढून घेऊ। तर चमच्याच्या मदतीने पहा किती अलगद असा याचा गर वेगळा होत आहे। आपल्याला याचे क्यूब करायची गरज नाही, त्यानंतर मग चाकूने कापायची गरज नाही। अगदी चमच्याच्या मदतीने संपूर्ण जो मधला गर आहे तो वेगळा होत आहे। सोबतच सालेवर जो काही गर असतो ना तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि इतका व्यवस्थित हा सर्व गर निघतो ना की आपल्याला काहीच करायची गरज लागत नाही। आता याची जी साल आहे ना ती इतकी पातळ आहे, तुम्हाला थोडंसं आता मी जवळून दाखवते। तर पहा, हापूस आंबा आपण घेतला ना तर त्याची साल अशी अगदी पातळ असते, पेपरासारखी पातळ असते। आता दुसरा सुद्धा इथे जी फोड आहे ना त्या फोडीचं मी गर काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकतात खूप जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही, अगदी चमच्याने सहज गर निघून जातो। इथे ही जी कोय आहे ना यावरचा गर सुद्धा चमच्यामुळे अगदी संपूर्ण निघून जातो। त्यामुळे आपल्याला चाळण घ्यायची गरज लागत नाही की चाळण घ्या त्यानंतर मग कोय त्यावर घासा किंवा आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या घासा, ते सर्व करायची गरज लागत नाही। त्यामुळे काय होतं की भांड्यांचा सुद्धा भरपूर पसारा वाढतो। तर इथे पहा कोय किती पांढरी शुभ्र झाली आहे, अगदी सर्व गर चमच्याच्या मदतीने निघाला आहे। आता अशाच प्रकारे इथे जे काही आंबे आहेत ना त्या सर्व आंब्याचं मी गर काढून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। तर 6 आंबे जे घेतले होते ना त्याचा सर्व गर मी ते काढून घेतला आहे आणि पाहू शकतात मस्त असं आपलं गर निघाला आहे। तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाची स्टेप करायची आहे ती म्हणजे हा जो गर आहे ना हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून थोडासा फिरवून घ्यायचा आहे। तर आता हा जो गर आहे हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। मिक्सरचं भांडं फक्त थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे एका वेळेस ना 5-6 आंब्याचा सर्व गर व्यवस्थित बारीक होतो।
आणि फिरवताना आपल्याला पल्स मोडवर फिरवायचं आहे. खूप जास्त वेळ फिरवायचं नाही. अगदी 2 ते 3 वेळा आपण पल्स मोडवर फिरवलं ना की व्यवस्थित हे बारीक होऊन जातं. तर आता आपल्याला हा आंब्याचा जो गर आहे ना, हा वर्षभरासाठी स्टोअर करायचा आहे. त्यासाठी यामध्ये मी ना 4 चमचे फक्त साखर घालणार आहे. तर साखर काय करते, तर प्रिझर्वेटिव्हचं काम करते. हा जो आमरस आहे किंवा हा जो गर आहे ना, हा काळा पडू नये ना, त्यामुळे साखर घालायची. म्हणजे हा जसाच्या तसा राहतो. तुम्ही यामध्ये साखर न घालता सुद्धा ठेवू शकतात. फक्त मग हा गर किंवा हे आमरस तुम्ही 3 ते 4 महिने अगदी छान फ्रीझरमध्ये स्टोअर करून घेऊ शकतात. पण तुम्हाला वर्षभरासाठी ठेवायचं असेल ना, तर मात्र फक्त तुम्हाला थोडीशी साखर घालावी लागते. 6 आंब्यांसाठी मी 4 चमचे साखर घातली आहे आणि साखरेमुळे आंब्याचा रंग आणि चव सुद्धा तशीच राहते. आता सर्व आपण छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर बारीक करून घेऊ. तर आता आपल्याला पल्स मोडवर फक्त 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा फिरवून घेतल्यावर आता इथे तुम्हाला आंब्याचा रस दिसेल. तर पहा, आपला जो आमरस आहे ना, तो तशाचा तसा राहिला आहे. अजिबात याचा रंग सुद्धा कुठे बदलला नाही किंवा यामध्ये आपल्याला बर्फ सुद्धा घालायची गरज नाही. इतका हा रंग तसाच्या तसा राहिला आहे. तर इथे आता आपल्याला हा जो आंब्याचा रस आहे ना किंवा हा आमरस वर्षभरासाठी स्टोअर करायचा आहे. तर ते आपण कसं करणार आहोत ते पुढे पाहून घेऊया. तर आमरस स्टोअर करण्यासाठी इथे मी ही जी झिपलॉक बॅग मिळते ना, याचा वापर करणार आहे. यामध्ये तुम्ही आमरस वर्षभरासाठी जसं आहे ना तसंच ठेवू शकतात. अजिबात याचा रंग कुठे बदलत नाही. मी 2 आहे ना लहान आकाराच्या बॅग घेतल्या आहेत. म्हणजे काय होतं, एका वेळेस एक पॅकेट काढलं ते पूर्णपणे आपण वापरून घेऊ शकतो. म्हणजे परत ते आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची गरज नाही. आता या बॅगमध्ये हे जे आमरस आहे ना, हे मी अर्ध काढून घेणार आहे आणि 2 बॅगमध्ये मी डिवाइड करणार आहे. म्हणजे एका वेळेस फक्त एक बॅग आपल्याला बाहेर काढता येते. अशाच प्रकारे तुम्ही आता मी यामध्ये आमरस ठेवत आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही आंब्याचे क्यूब म्हणजे सुरुवातीला आपण आंब्याचा जो गर काढतो ना, तो तुम्ही क्यूबमध्ये जर कट करून घेतलात ना, तर आंब्याचे क्यूब तुम्ही अशा पद्धतीमध्ये स्टोअर करून घेऊ शकता. इथे मी 6 आंब्याचा रस केला आहे. जर तुम्ही 6 आंब्याचे क्यूबमध्ये कट करून घेणार असाल ना, तरीसुद्धा त्यामध्ये फक्त थोडीशी साखर घाला आणि झिपलॉक बॅगमध्ये ठेवून द्या. त्यामुळे काय होतं की आंब्याचा रंग कुठेच बदलत नाही. जेव्हा तुम्हाला मन होईल तेव्हा तुम्ही या आंब्यापासून काहीही पदार्थ बनवून खाऊ शकतात. मग तुम्ही आंब्याचा शिरा खाऊ शकतात, मिल्कशेक बनवू शकतात किंवा आंब्यापासून इतर अजून जे पदार्थ बनतात ना, ते तुम्ही सर्व खाऊ शकतात. आता यामध्ये मी आमरस काढल्यावर फक्त जी काही हवा असेल ना, ती पूर्णपणे बाहेर काढायची. थोडीसुद्धा हवा आतमध्ये ठेवायची नाही. नाहीतर मग आपला जो आमरस आहे ना, हा काळा पडू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की मी यामध्ये जी काही हवा आहे ना, ती अगदी अलगद दाबून दाबून सर्व बाहेर काढून घेत आहे आणि जी सील आहे ना, ती व्यवस्थित लॉक करून घेत आहे. आता तुम्हाला असं वाटेल की एखादा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. तर त्यामध्ये जर ठेवलं ना, तर आंब्याचा रंग थोडाफार बदलतो. पण सील लॉक बॅगमध्ये ना, तो जशाचा तसा राहतो. अजिबात रंग कुठे बदलत नाही. तर सुरुवातीला आपली ही जी पहिली बॅग आहे ना, ही व्यवस्थित पहा तयार झाली आहे. जेव्हा तुम्ही फोल्ड करतात ना, तेव्हाच तुम्हाला कळतं की त्यामध्ये हवा आहे की नाही. तर यामध्ये जराही हवा नाहीये. जर हवा असेल तर परत ते सील ओपन करा, पूर्णपणे हवा बाहेर काढा आणि व्यवस्थित लॉक करून घ्या. आता याच पद्धतीने आपण जी दुसरी बॅग आहे ना, ती सुद्धा भरून घेऊया. तर इथे जी दुसरी बॅग आहे ना, त्यामध्ये सुद्धा मी आता हे आमरस आहे ना, ते काढून घेत आहे. तर ही आमरस भरताना असे छोट्या-छोट्या पॅकेटमध्ये भरत जावा. म्हणजे एका वेळेस एक काढलं की ते संपलं जातं. जर तुम्ही ह्यापेक्षा मोठं पॅकेटमध्ये आमरस हे भरून स्टोअर करणार असाल आणि मग ते बाहेर काढणार, त्यामधलं थोडंसं घेणार आणि पुन्हा ते तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवणार ना, तर त्या प्रोसेसमध्ये बाहेर काढल्यावर आमरसचं जे टेम्परेचर आहे ना, ते थोडं हलतं आणि मग आपण पुन्हा ते फ्रीझरमध्ये ठेवतो ना, त्यावेळेस त्याचा रंग हा बदलू शकतो. त्यामुळे असे छोटे पॅकेट केले ना, की एका वेळेस ते एक पूर्णपणे संपून जातं. आता हे पॅकेट आपल्याला व्यवस्थित सील लॉक करून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा अजिबात कुठे हवा नाही राहणार, याची फक्त काळजी घ्या. तर इथे दोन्ही सुद्धा पॅकेट व्यवस्थित मी भरून घेतले आहे. अजिबात यामध्ये कुठे हवा नाही आणि आता हे पॅकेट आपण फ्रीझरमध्ये ठेवू शकतो आणि वर्षभर आपण आंब्याची चव घेऊ शकतो. तर तुम्हाला ही जी ट्रिक आहे ही कशी वाटली मला नक्की कळवा. तर इथे मी यामध्ये आमरस पॅक केला आहे. तुम्हाला जर याचे क्यूब हवे असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. आपला जो बर्फाचा ट्रे असतो ना, त्यामध्ये तुम्ही हे आमरस ओतून घ्या, फ्रीझरमध्ये ते ठेवा आणि त्याचे क्यूब तयार झाले ना, की त्यानंतर मग तुम्ही अशाच आपण जी ही बॅग घेतली आहे ना, यामध्ये तुम्ही ते ठेवू शकतात. म्हणजे ते सुद्धा अगदी तसेच्या तसे राहतात. फक्त जसं मी सांगितलं आहे की छोटे पॅकेट घ्यायचे, मोठे पॅकेट घेऊ नका. इतकी फक्त काळजी घ्या. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर आपण तारीखसुद्धा लिहून घेणार आहोत.
तर इथे जर तुम्ही यामध्ये साखर घातली नसेल तर एखादी तारीख लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही हे जे पॅकेट आहे हे कधी पॅक केले आहेत आणि तिथून 3 ते 4 महिन्यामध्ये ते तुम्ही संपवू शकतात। साखर घातली असेल तर तारीख लिहायचीच गरज नाही, कारण अगदी वर्षभर तुम्ही आमरसची चव घेऊ शकता। तर वर्षभरासाठी आमरस स्टोअर करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। आणि आता सीझन संपायच्या अगोदर तुम्ही सुद्धा मस्त आंबे आणा आणि अशा प्रकारे फ्रीझरमध्ये स्टोअर करून घ्या आणि वर्षभर आमरसचा आस्वाद घ्या। तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।